धुरा सांभाळताना दिसत आहेत। अनुभवी खेळाडू अर्थात कित्येक मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला हा खेळाडू बाबू भांडे आपल्याला गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाने अर्थात डावकर शैलीचा फलंदाज निखिल पराडकर आणि निखिल पराडकर साठी ऑन साइडला पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे शॉर्ट मिड विकेट मिड ऑन दिसतोय आणि 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला पाहिलं तर अर्थात फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक दिसतोय, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक, कव्हर आणि डीप लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक। ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल ती डावकर शैलीचा फलंदाज अर्थात संयम त्याचबरोबर आक्रमकता ही या फलंदाजाकडे पाहायला मिळत आहे। महापुरुष रौतळे क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज निखिल आणि निखिल साठी पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट बाबू भांडे। पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न अर्थात पंच दाद देत आहेत। पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय, भोपळाही न फोडता अर्थात डाव्या यष्टीवरचा चेंडू होता बरोबर मधोमध सापडतोय आणि पंचांच्या मनात कुठेही शंका नाही, निखिल पराडकरला माघारी परतावं लागतंय ते पहिल्या गड्याच्या रूपात। मैदानावरती आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे अर्थात आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाने आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज निखिल पराडकरला माघारी परतावं लागतंय ते पायचीतच्या स्वरूपात। पहिला गडी बाद होतोय अर्थात त्याची जागा घेण्यासाठी नंबर 3 वरती डावकर शैलीचा फलंदाज अर्थात नितेश मांजरेकर यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय महापुरुष रौतळे क्रिकेट संघाकडनं। सामना 6 षटकांचा, पहिली 2 षटक भागीदारी खूप महत्वाची असेल, ज्या भागीदारीवरती किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर उभं राहू शकतं आणि नक्कीच ती भागीदारी तो पाया रचावा लागेल महापुरुष रौतळे क्रिकेट संघ अर्थात सातत्याने ही क्रिकेट स्पर्धा महापुरुष रौतळे क्रिकेट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्याप्रमाणे अनुभव हा नक्कीच या संघाकडे असेल। राईट आर्म ओव्हर द विकेट नितेश साठी यावेळी डाव्यावरचा चेंडू अर्थात शॉर्ट फाईन लेगला चेंडू चकवा येतोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर। ताराड स्पोर्ट्स तारा मुंबई मधील खणखणीत चौकार 4 धावांसाठी। आउटफील्ड पाहिलं तर अतिशय फास्ट आउटफील्ड आणि इथं कुठेही सुसंधी नसते क्षेत्ररक्षक यांना अर्थात क्षेत्ररक्षणामधील अचूक भगदाड शोधलं गेलं ते नितेश मांजरेकर या फलंदाजाकडनं। एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय, ड्राईव्ह करतोय, मिस टायमिंग फटका, चेंडू जमलीला घरंगळत येतोय, मिडॉनवरचा क्षेत्ररक्षक येतोय यावेळी वेगाने आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर महापुरुष रौतळे मालवण क्रिकेट संघ यावेळी स्ट्रायकरच्या दिशेने उजव्या शैलीचा फलंदाज वही धर्मेश भगत। क्षेत्ररक्षणात बदल होतोय, उजव्या शैलीचा फलंदाज त्याच्यासाठी रणनीती आखली जात आहे। आता क्षेत्ररक्षणाचा व्यूहरचना सापळा रचला जातोय। बाबू भांडे राईट अप ओव्हर द विकेट यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही। आल्या पावली हा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न अर्थात खेळपट्टी पाहिली तर पाटा खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी तिथं मात्र आताताईपणा पाहायला मिळतोय तो धर्मेश भगतकडनं। चेंडू निर्धाव गल्ला जातोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावी लागेल। यावेळी बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धावसंख्येने धर्मेश भगत आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। आमच्या सोबत गुणलेखक अर्थात जागृत जोशी ही महत्वाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत। स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय www.tenniscricket.in अर्थात संतोष नाणेकर, गौरव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपल्याला त्यांचे सहकारी SMG हायस्कूलच्या मैदानावरती ही स्पर्धा कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पायचीतचं हलकसं अपील, ज्या अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय अर्थात पॉवर प्लेचं षटक एक किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल ती बाबू भांडे यांची। अवघ्या 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात हे गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय ते आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाने क्रिकेट संघाकडनं। गोलंदाजीमध्ये बदल होतोय,
युवा गोलंदाज अर्थात अनुभवी गोलंदाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राज हिरलेकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाणे क्रिकेट संघाकडनं. दोन शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक डीप लॉंग ऑफ वरती, दुसरा लॉंग ऑन बाउंड्री वरती आणि उर्वरित सर्व शतरक्षक 38 रिंगण वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉइंट कव्हर मिड ऑफ दिसतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन ऑन साइड पाहिलं, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड विकेट. यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट पाहायला मिळतोय. संपर्क अचूक आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू टू बाउन्स मध्ये सीमारेषा ओलांडताना दिसतोय 4 धावांसाठी. सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. 10 धावा, धावफलकावर 1 बाद. राज हिरलेकर दुर्वर्णा राईट आर्म राऊंड विकेट मारा करताना दिसतोय. यावेळी शॉट थर्ड मॅनच्या दिशेने झेल टेपण्याची नक्कीच सुसंधी होती. अर्थात तो झेल सुटला जातोय. धर्मेश भगतकडनं वारंवार प्रयत्न पाहायला मिळतोय स्विच हिट करण्याचा. मात्र यावेळी एकेरी धावेसाठी हा फटका. अर्थात सांघिक धावसंख्या ही 11, 1 बाद धावफलकावरती. डावकर शैलीचा फलंदाज नितेश यावेळी ऑन स्ट्राइक वरती. अर्थात नितेश साठी शतरक्षण बदलला जात आहे. मिड ऑफ वरती एक शतरक्षक आणि ऑन साइडला 2 शतरक्षक हे 38 रिंगणच्या बाहेर. अर्थात एक लॉंग ऑन बाउंड्री वरती आणि दुसरा डीप काउ कॉर्नर वरती. यावेळी जोरकस फटका, साहसी फटका, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई मधील गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या ही 17, 1 बाद. फलंदाज हात खोलताना दिसतोय नितेश मांजरेकर. ज्या फटक्यांसाठी परिचित ती फलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय नितेश मांजरेकर. यावेळी सुंदर इनसाइड आउट फटका. चेंडू यावेळी लॉंग ऑफ वरती पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग करतोय शतरक्षक आणि जोपर्यंत चेंडूची फेके होईल 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुहेरी धाव नितेश मांजरेकरच्या खाती जोडली जाते. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 1 बाद, 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं. अर्थात इथून धावांचा वेग वाढताना दिसतोय. एका बाजूने हल्ला आक्रमण करण्याचा प्रयत्न नितेश मांजरेकर, कारण पॉवर प्लेचं षटक हे आपण पाहतोय ते राज हिरलेकर गोलंदाजीवरती. यावेळी सुंदर शतरक्षण म्हणावं लागेल तेवढी फेकी ही गोलंदाजाकडे. अर्थात धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघासाठी. धावसंख्या स्थिरावली 19 धावा, 1 बाद. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका निघतोय. अर्थात शतरक्षक कुठेही नाही. शतरक्षणामधील भगदाड शोधलं जात आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. SDJ.
धर्मेश भगत यावेळी स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती नितेश मांजरेकर याला आपण पाहतोय. डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी आतापर्यंत 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. सामना 6 षटकांचा. एक भलं मोठं आव्हान उभं करायचं या इराद्याने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नितेश मांजरेकर आणि नितेश मांजरेकरला साथ देतोय तो उजव्या शैलीचा फलंदाज धर्मेश भगत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वारंवार रिव्हर्स स्वीप स्विचिट फटके खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अर्थात एकेरी धाव ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 24 एक बाद. आर्यन मोरे गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे आणि डावक्रा शैलीने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस फुल्ली लॉस लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. डीजे द लेन पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट वरती आपल्याला कसरत पाहायला मिळते. 2 शतरक्षक अर्थात एका चेंडूसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अखेरच्या क्षणी हा झेल यावी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत. दुहेरी धावसंख्येने 34 धावा धावफलकावर 1 बाद. षटक क्रमांक 3 आई भाग्यश्री स्पोर्ट्स गणितामाने क्रिकेट संघाकडनं आर्यन मोरे. यावेळी पाहावं लागेल चेंडू पुन्हा एकदा डीप थर्डमॅनच्या दिशेने. आउटफील्ड अतिशय फास्ट आणि चेंडू इथं मात्र थांबायचं नाव घेत नाही आणि डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे आई भाग्यश्री स्पोर्ट्स गणितामाने संघ जर पाहिला तर बाबू भांडे एक अनुभवी खेळाडू दिसत आहेत. बाकी सर्व अनुभवी खेळाडू म्हणजे कुठेतरी युवा खेळाडूंना घेऊन आज संघ मैदानात उतरताना दिसतोय. आज जरी विजय अर्थात पराभव जरी मिळाला तरी येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच हा संघ उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी बॅटची किनार बऱ्याच वेळानंतर इथं मात्र अचूक टप्प्यावर चेंडू पाहायला मिळतोय आणि जो फलंदाज इथं मात्र धोकादायक वाटत होता त्या नितेश मांजरेकरची खेळ समाप्त होताना दिसतंय. दुसरा गडी बाद होतोय तो महापुरुष रेवतोय मालवण क्रिकेट संघाचा. यस डीजे
नवीन फलंदाज मैदानावरती अर्थात क्रिकेटमधील प्रचंड दांडगा अनुभव ज्या खेळाडूच्या पाठीशी अर्थात कित्येक मैदाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या फलंदाजीने गाजवली. प्रवास पाहिला तर खूप मोठा प्रवास टेनिस क्रिकेटमधील प्ले बॉईज मालवण, त्याच्यानंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, सदा स्पोर्ट वेंगुर्ला, फ्रेंडशिप चेनवन अशा मोठमोठ्या संघांकडनं खेळण्याचा अनुभव असलेला मालवणचा वंडर बॉईज सुनील मालवणकर नॉ स्ट्राईक यांच्या दिशेने वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट बाबू भांडे यावेळी सज्जवताना दिसतंय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय स्वीपर कव्हर वरती अर्थात नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू दिशा बदलतोय आणि चेंडू चकवा देत स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने 4 धावा डीजे. धर्मेश भगत आणि बाबू भांडे या दोन खेळाडूंमध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने यावेळी बॅटची किनार एक हाती झेल म्हणावं लागेल एसटी रक्षकाचा. आणि जो फलंदाज सुरुवातीपासून संघर्ष करत होता, फलंदाजीचा सूर गवसत नव्हता, त्या धर्मेश भगतला माघारी परतावं लागतंय. ते तिसऱ्या गडेच्या रूपात मालवण क्रिकेट संघासाठी डीजे. इथनच पावले टाकतोय साई हळदणकर उजव्या शैलीचा फलंदाज. 3 बाद सांघिक धावसंख्या धावफलकावर 42 आतापर्यंत धावा जोडल्या जात आहे. षटक क्रमांक 4 अर्थात अनुभवी खेळाडू गोलंदाजीच्या आक्रमणावर बाबू भांडे यावेळी पंचांच्या डावसैने राईट आर्म ओव्हर द विकेट साईसाठी. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अर्थात बॉलर बॅट टू फटका, क्षेत्ररक्षक अडखळतोय बाबू भांडे आणि त्यानंतर विलंबाने एकेरी धाव या मैदानावरती पूर्ण होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने साई हळदणकर आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 बाद 43 धावा धावफलकावरती. 43 रन्स लॉस ऑफ बाय 3 विकेट आफ्टर 4th ओव्हर प्रोग्रेस. डाव्या स्टीवरचा चेंडू अर्थात फ्लेकचा फटका, चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चेंडूची फेकी होईल एकेरी धाव. ज्या एकेरी धावसंख्येने सुनील मालवणकर आपलं खातं उघडतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 बाद 44 धावा धावफलकावरती. नाणेफेक जिंकली होती साईस आई भाग्यश्री स्पोर्ट्स घडी तामाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. या गती परिवर्तन स्लोवर वन चेंडू, चेंडू जमिनीला घरंगळ जातोय डीप लॉंग ऑफ वरती. पहिल्या प्रयत्नात चेंडूचा ताबा मिळवला जातोय आणि चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव साई हळदणकरच्या खाती नोंदली जाते आणि एकेरी धावसंख्येने 3 बाद 46 धावा धावफलकावर. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 बाद 46 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. राज हिरलेकर वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी आई भाग्यश्री स्पोर्ट्स गढी तामाने क्रिकेट संघाकडनं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन वरती एक क्षेत्ररक्षक पॉइंट, त्याचप्रमाणे स्वीपर कव्हर वरचा क्षेत्ररक्षक यावेळी 38 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलं जातोय. आणि ऑन साइडला पाहिलं तर शॉर्ट लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक. माफ करा, सांघिक धावसंख्या ही 45, 3 बाद.
यावेळी आखो टप्प्याचा चेंडू शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता चेंडू आणि बॅट मध्ये, अर्थात धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त होताना दिसतंय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघासाठी. धावसंख्या स्थिरावली, 3 बाद 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कटचा फटका, अर्थात पॉइंट क्षेत्ररक्षक याची शर्यत पाहायला मिळत आहे. आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एकोणपन्नास 3 गड्यांच्या मोबदल्यात राज हिरलेकर पंचांच्या उजव्या साईडने दूरवरनं राईट आर्म राऊंड विकेट साईजसाठी. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, अर्थात बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे कव्हरच्या डोकीवरनं चेंडू टोलवायचा, मात्र संपर्क अचूक नव्हता. एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ. 3 बाद 50 धावा. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये झेल टिपण्याची नामी संधी, अर्थात एक छोटेखाने खेळाडू ज्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि सुनील मालवणकरची खेळी ही समाप्त होताना दिसत आहे. 4था गडी बाद होतोय तो महापुरुष रेवतळे मालवण संघाचा सुनील मालवणकर तंबूच्या आसऱ्याला डीजे. आयुष मोरेसाठी पारितोषिक येत आहे, 100 रुपयांचं रोख पारितोषिक, आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलं आहे सन्मान श्री विठोबा गोलतकर साहेबांकडनं. एकदा जोरदार टाळ्या या छोट्या खेळाडूसाठी, कारण एवढ्या मोठ्या खेळाडूंसोबत मैदानावरती उतरणं ही एक मोठी धिटाई म्हणावी लागेल, मोठी हिंमत दाखवली जाते. अर्थात हाच संकल्प असेल बाबू भांडे यांचा की आपल्यासोबत युवा खेळाडूंना आपण तयार करावं, आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती पाहायला मिळत आहे आई भाग्यश्री स्पोर्ट्स घडी तामाने. यावेळी ड्राईव्ह केलं जातोय, अर्थात चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ वरती. पहिल्या प्रयत्नात सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकेरी धाव विकी रोगेच्या नावावरती एकेरी धाव नोंदली जाते, अर्थात एकेरी धावसंख्येने विकी रोगे आपले खाते उघडतोय. तर सांघिक धावसंख्या 51, 4 बाद. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय तारा स्पोर्ट्स तारा मुंबई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. वेगवान चेंडू म्हणावं लागेल, वेगाचा अंदाज न वर्ता, अर्थात जोरकस फटका टोलवायचा साई हळदणकरचा इरादा, तो प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय आणि षटकाची समाप्ती होताना दिसतंय. 5वं षटक समाप्त. अतिशय किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल, अवघ्या 6 धावा खर्च करतोय आणि एक गडी बाद करतोय गडी तामाने क्रिकेट संघासाठी राज हिरलेकर नावाचं गोलंदाज. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता, इतिश्री करणारं षटक किती धावांपर्यंत मजल मारेल महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ. अर्थात या स्पर्धेतील ज्याच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे, मात्र पाहावं लागेल या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये, साखळी फेरीच्या या पहिल्या सामन्यामध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ. हल्लीच जी स्पर्धा झाली होती मालवण मध्ये, रिक्षा युनियन कट्टा, आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आपण पाहतोय महापुरुष रेवतळे मालवण संघ. आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज नितेश मांजरेकर हा खेळाडू ठरला होता. विश्वास ठुकरे, अर्थात विश्वास ठुकरुल याच्यावरती विश्वास दाखवला जातोय, अर्थात तो विश्वास
विश्वास सार्थकी लावेल का हे पाहणं आवश्यकच राहील. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक अवघ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि महापुरुष रेवतळे मालवण क्रिकेट संघ 6 षटकांमध्ये किती धावा जमवतोय आणि किती धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी गढी तामाणे क्रिकेट संघासमोर उभं करतोय ते या षटकामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. पंचांच्या डाव्या साईडने राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अर्थात नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू दिशा बदलतोय येतोय डीप थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तिसऱ्या धावेकडे प्रयत्न पाहायला मिळतोय साई हळदणकर याचा तो विकी रोगे याच्या साथीने. 3 धावा तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला. 4 बाद 54 धावा धावफलकावरती नाणेफेक जिंकली होती आई भाग्यश्री स्पोर्ट्स गढी तामाणे क्रिकेट संघ आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तो या संघाचा मालवण क्रिकेट संघाला. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरे गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी डीजे. आणि त्यानंतर मात्र साई हळदणकर या मैदानावरती आपले पाय स्थिरस्थावर करताना दिसतोय. 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक मैदानावरती असेल म्हणजे हाणामारी नक्कीच आक्रमण अपेक्षित असेल. त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो गोलंदाज विश्वास ठुकरोल याला. राईट अप ओव्हर द विकेट लोअर फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट वरती झेल टिपण्याची नामी संधी. सीमारेषेजवळ कसरत आपल्याला पाहायला मिळते शतरक्षकाची आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल 2 धावा प्राप्त होताना दिसत आहेत. साई हळदणकरला दुहेरी धावसंख्येने 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक अवघ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 3 चेंडूंवरती एखाद दुसरा अजून मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न राहील तो साई हळदणकर. क्षेत्ररक्षण ऑन साइडला पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप काउ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑन वरती एक क्षेत्ररक्षक अर्थात ऑन साइडला ही क्षेत्ररक्षकांची भिंत पाहायला मिळते ती साई हळदणकर साठी. राईट अप ओव्हर द विकेट फुल टॉस डीप काउ कॉर्नर वरती फटका पाहायला मिळतोय. बाबू भांडे येतोय झेल खाली आणि साई हळदणकरची खेळी ही समाप्त. 5वा गडी बाद होतोय महापुरुष रेवतळे मालवण संघाचा. साई हळदणकर तंबूच्या आसऱ्याला डीजे. आज साई याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रितेश लोणे मैदानावरती पावले टाकताना दिसतोय अर्थात विकी रोगेला साथ देण्यासाठी. विश्वास ठुकरोल शेवटचं शतक हाताळलं जातंय ते आई भाग्यश्री स्पोर्ट्स गढी तामाणे क्रिकेट संघाकडनं सर्व युवा खेळाडू आपण पाहतोय. अर्थात अनुभव नक्कीच या स्पर्धेतनं घेऊन जातील हे सर्व युवा खेळाडू. खोलवा टप्प्याचा चेंडू अर्थात बॉलर बॅट टू फटका नॉन स्ट्राइक वरती धोका पाहायला मिळतोय. अर्थात ती फेकी अचूक नव्हती आणि तिसऱ्या पंचांकडे इथं मदत मागितली जाते की खेळाडू पॉपिन क्रीज मध्ये परतलाय की पॉपिन क्रीज पासून दूर राहिला असेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय www.tenniscricket.in. श्री संतोषजी नाणेकर श्री गौरव सावंत आणि यांची पूर्ण टीम या SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच या YouTube चॅनलला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इथं मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 6वा गडी बाद होतोय
रितेश लोणे याच्या स्वरूपात महापुरुष रवतळे मालवण संघाचा SDJ. नवीन फलंदाज पायस आल्मेडा नॉन स्ट्राईक वरती. विकी रोगे स्ट्राईक एंडला एक युवा खेळाडू, अनुभवी खेळाडू आणि विश्वास टोकरल राईट आर्म ओव्हर द विकेट दूरवरना. जोरकस फटका टोलवायचा होता. मधल्या यष्टीवरचा चेंडू चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती. अर्थात एकेरी धाव यावी पूर्ण होताना दिसतंय. षटकाची समाप्ती होते. अर्थात इनिंगचा खेळ समाप्त 6 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 63 धावा म्हणजे 64 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी ताम्हाणे क्रिकेट संघाला 64 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 63 धावांचा बचाव केला जाईल या पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये महापुरुष रवतळे मालवण क्रिकेट संघाकडनं. अर्थात मुख्य व्यासपीठावरती आम्ही एक सन्मान करत आहोत. सिंधू रक्त मित्र शाखा देवगड अर्थात 60+ म्हणजे 60 वेळा आणि त्याच्या वरती रक्तदान केलेले सन्मान श्री उद्धवजी गोरेस साहेबांचा इथं सन्मान होतोय. जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहेत ते आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय श्री ज्ञानेश्वर खवळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री उद्धवजी गोरे साहेबांचा आपण सन्मान करावा. शाल त्याचबरोबर मंडळाकडनं सन्मान चिन्ह मायेची प्रेमाची आणि ही उबदार शाल आम्ही त्यांच्या अंगावरती पांघरतो आहोत. सिंधू रक्त मित्र शाखा देवगड अर्थात 60च्या वरती एकदा जोरदार टाळ्या सन्मान श्री उद्धवजी गोरे साहेबांसाठी. एक अमूल्य कार्य योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा सन्मान श्री ज्ञानेश्वर खवळे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अर्थात 64 धावांचा पाठलाग 64 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय. पुढील सामना असेल या सामन्यातील विजेता संघ विपक्ष पहिल्या सामन्यातील विजेता संघ अर्थात नाडन 11 विपक्ष या सामन्यातील विजेता संघ अशी आजच्या दिवसातली तिसरी लढत असेल. सामना जसा सुरू होईल आवाज ऐकूया मराठी मन्ना श्री उत्तम मुनगेकर यांचा.
गडी तामाने या टीम समोर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। रेवतळे विरुद्ध गडी तामाने अशी ही लढत। प्रेक्षकांसाठी आणि इथल्या खेळाडूंसाठी लकी ड्रॉ लकी ड्रॉची कुपन विक्री या ठिकाणी सुरुवात झाली आहे। ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्याने कुपन खरेदी करायचे। कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे आणि संध्याकाळी 3 भाग्यवान विजेते आमच्या मुख्य व्यासपीठावरती निवडले जातील। शेवटच्या सामन्याच्या मधल्या इनिंग ब्रेक मध्ये 3 भाग्यवान विजेते निवडले जातील। लकी ड्रॉची कुपन्स मुख्य व्यासपीठावरती आहेत। आमचे कार्यकर्ते सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रत्येक गॅलरीमध्ये फिरतायत, त्यांच्याशी संपर्क साधा। कुपनची किंमत फक्त 10 रुपये। चला मॅचला सुरुवात होते। पंचांचा सिग्नल येतोय। इथे मॅचला सुरुवात। पायस अल्मेडा ओव्हर क्रमांक 1 पहिला चेंडू आडव्या बॅटने क्लिक करायचा होता, परंतु इथे मात्र सुरेख चेंडू म्हणावा लागेल। डॉट चेंडू फेकला जातोय। गती कुठेतरी कमी पाहायला भेटली पायसची आणि त्यानंतर इथे मात्र वैभव बीट झालाय। डॉट चेंडू विजयी 64 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी। पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय पाहायचंय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पहिलाच इथे मोठा मासा गळाला लागतोय। माघारी परतावं लागेल वैभवला। टीमला बसलेला पहिला हादरा 1-0 अशी सुरुवात म्हणावी लागेल। आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी तामाने या टीमची। विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय। यस डीजे सलामीचा वैभव इथे माघारी परततोय पायस अल्मेडाच्या गोलंदाजीवरती। ओव्हर क्रमांक 1 सध्या पेश करताना रेवतळे मालवण या टीम कडून विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय। पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅटर मिस्टर आर्यन मोरे। चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, परंतु इथे मात्र सरळ रेषेत चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये। सलग 2 चेंडू इथे निर्धाव फेकले। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। एका चेंडूवरती वैभवला माघारी पाठवलं डगआउट मध्ये। 1-0 अशी परिस्थिती आहे। गडी तामाने या टीमची धावसंख्या। आता मात्र चांगला मोठा फटका सजवायचा होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय चेंडू आणि त्यामुळेच काही इथे आर्यन बीट झालाय। युवा खेळाडू आहे, भरपूर सामन्यांचा अनुभव नाहीये, परंतु इथे मात्र मोठी स्पर्धा खेळताना ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये आर्यनच्या विरोधात पायस। चांगला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय पंचाने। पाहायचंय निर्णय पेंडिंग आहे तोपर्यंत यस डीजे।
इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2-0 अशी खराब सुरुवात. आर्यन मोरे इथे बाद झालाय, वैभव इथे बाद झालाय. संघाचं खातं खोललं नाही, परंतु 2 गडी गमावले आहेत गडी तामाने या टीमने. परंतु सध्या मैदानात दाखल होतोय बाबू भांडे. या नावाचं वादळ या मैदानावरती घोंगावेल का, हे स्पर्धेमध्ये येणारा काळच ठरवेल. पाहायचंय, परंतु तो सध्या नॉन स्ट्राईक एंडला. विश्वास दिसेल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला बाबू भांडे. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर मात्र हे दोन्ही खेळाडू सातत्याने देवगड परिसरामध्ये खेळताना दिसले आहेत. नवीन गोलंदाज सौरभ कांबळी येईल. खातं खोललं जाईल का या ओव्हरमध्ये, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. उर्दू विकेट मारा करेल. नॉन स्ट्राईक एंडला बाबू भांडे, स्ट्रायकिंग एंडला विश्वास. जोड गोळी दिसते मैदानावरती गडी तामाने टीमच्या माध्यमातून. 2-0 अशी परिस्थिती आहे सध्या मैदानावरती, परंतु इथून तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. विश्वास, बाबू भांडे दोन्ही बॅटरमध्ये क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची, परंतु इथे मात्र सौरभ तितक्या ताकदीने गोलंदाजी करू शकतो. पायस अल्मेडा चांगली गोलंदाजी करून गेलाय. चांगला चेंडू इथे पिच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुरेख यष्टीरक्षण. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानावरून. पाहायचंय, डिसिजन पेंडिंग आहे. सध्या तुम्ही पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. काल स्पर्धेला या सुरुवात झाली आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मिस यू बंटी तिरलोट या टीमने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय, परंतु आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. यस, इथे मात्र बॅटर सेफ आहे. चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला भेटतंय. भरपूर सामन्यांचा अनुभव असलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू सुनील मालवणकर, परंतु गोलंदाजी मार्कवर सौरभ येतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारायचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. अजूनही दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावांचं खातं खोललं गेलं नाहीये. 2 गडी गमावले आहेत गडी तामाने टीमने. विजयी 64 धावांचं लक्ष पार करायचंय. बॉलर तयार असेल सौरभ. हा मात्र मोठा फटका सजवलाय. पाहायचंय, अमित येईल चेंडूच्या खाली. इथे 30 सर्कलच्या किंचितसा बाहेर चेंडू घेतलाय. झेल बाद होईल. अमितने अप्रतिम झेल पकडलाय आणि सलामीचा विश्वास इथे माघारी परतोय. तिसरा हादरा बसतोय, तिसरा मासा गळाला लागतोय. 3-0 अशी परिस्थिती आहे. भरपूर वर्ष क्रिकेट वरती अधिराज्य गाजवलंय बाबू भांडे. त्यांचा हा संघ, त्यांच्या मेहनतीने हा संघ आमच्या या तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी या स्पर्धेमध्ये उतरला गेलाय, परंतु इथे मात्र सर्वच्या सर्व नवीन युवा खेळाडू आहेत आणि इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल बाबू भांडे या खेळाडूला. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय, संदेश ठुकरुल. चांगली गोलंदाजी सौरभ कांबळीच्या माध्यमातून. विश्वास इथे बाद झालाय. वैभव, आर्यन मोरे हे 3 दिग्गज बॅटर डगआउटच्या दिशेने. त्यांच्या डगआउट मध्ये शांतता असेल गडी तामाने टीमच्या. धावांचं खातं खोलायचंय. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. 3 स्टार खेळाडू, खंदे खेळाडू इथे डगआउट मध्ये दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजीचे सूर पाहायला भेटत आहेत, परंतु एका बाजूने बाबू भांडे जोपर्यंत मैदानात तोपर्यंत मॅचची कमबॅक करू शकेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने स्टेअर केलाय, सन्मान दिलाय आणि भरपूर वेळानंतर टीमचं खातं खोललं गेलंय. 1-3 अशी खराब सुरुवात, परंतु इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवतोय. अगदी सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर रायगड तालुका सुद्धा या खेळाडूने गाजवलंय. तोच खेळाडू बाबू भांडे स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून नो मॅन्स लँड कडून चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे जातोय की काय. यस, इथे चौकार भेटेल. बाबू भांडेने 4 धावाने खातं खोललंय. अशा पद्धतीची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. टीमची धावसंख्या 3-5.
फ्रंट सीट वरती तुम्हाला बसून चौथ्या गिअर वरती गाडी चालवावीच लागेल. बाबू भांडेला क्षमता आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवावा लागेल. कंपल्सरी 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत आणि ही दुसरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर इथे पेश केला जातोय सौरभ कांबळीच्या माध्यमातून आणि त्या पॉवर प्लेचा तुम्हाला फायदा उठवावा लागतो आणि तशा पद्धतीची बॅटिंग इथे पेश करावी लागेल. बाबू भांडेला एक चौकार ठोकलाय. टीमची धाव संख्या 5. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. सौरभ जाईल चेंडूवरती. तोपर्यंत इथे मात्र एक धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाते आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 3-6. गडितांबाने या टीमची धावसंख्या होते 3-6. एस डीजे दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 3-6 अशा परिस्थितीतून निघतोय हा संघ. गडितांबाने भलं मोठं लक्ष पार करायचं. एका बाजूने बाबू भांडे स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती त्रिफाळचित होतोय बाबू भांडे. टीमला बसलेला चौथा आदरा म्हणावा लागेल. चौथा गडी इथे बाद होतोय, आउट होतोय. बाबू भांडे पायस आल्मेडेच्या पहिल्या चेंडूवरती. आत्ता मात्र भरपूर संघ अडचणीत असेल. 4-6 गडितांबाने या टीमची धावसंख्या होते. नेक्स्ट बॅट्समन चला लगेच जायचंय. विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये. परंतु इथे मात्र खराब सुरुवात आणि आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय. सुरुवातीपासून रेवतळे मालवण या टीमने पायस अल्मेडा ओव्हर क्रमांक 1 पेश करताना फक्त 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर सौरभ कांबळीचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने फक्त 6 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. आता मात्र पायस अल्मेडा ओव्हर क्रमांक 1 पेश करताना इथे मात्र मेडन ओव्हर फेकली आहे आणि 2 गडी बाद केलेत पायसने. सौरभ कांबळीचा विचार केला तर त्याने मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या आणि पायस अल्मेडा ओव्हर क्रमांक 3 पेश करताना पहिल्या चेंडूवरती हॅट्रिक चेंडू असेल पायस अल्मेडाचा. पाहायचं या ठिकाणी स्ट्रायकिंगला नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. राज येतोय. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेट कडून क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. क्षेत्ररक्षक पंबल झालाय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होते 4-8. विजयी 64 धावांचा पाठलाग करतोय गडितांबाने हा संघ. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना दिसलाय. परंतु इथे मोठे फटके सजवले गेले मालवणच्या माध्यमातून. इथे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे सौरभ आणि त्याने अप्रतिम झेल पकडलाय संदेशला माघारी परतावं लागेल. साई हळदणकर आहे त्या ठिकाणी आणि त्याने अप्रतिम झेल पकडलाय पायस अल्मेडाच्या गोलंदाजीवरती. राज आउट होतो या ठिकाणी. टीमला बसलेला 5वा आदरा म्हणावा लागेल. 5 गडी गमावलेत आतापर्यंत.
आयुष आणि संदेश हे दोन बॅटर दिसतील आपल्याला. आयुष जातोय. टीमची धावसंख्या सध्या 5-8 अशी परिस्थिती आहे. 5-8 गडितामाने टीमची धावसंख्या सध्या 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय. लेफ्ट हँड बॅटर आयुष जातोय. क्षेत्ररक्षण अप्रतिम केले आयुषने, चांगले झेल पकडले, परंतु इथे मात्र टीमला गरज आहे बॅटिंग करायची. चांगला चेंडू इथे स्विंग आणि मिस, थोडासा शफल झाला आणि त्यावर मात्र चेंडू भेटला नाहीये. आयुषला निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी केली आहे. पायस अल्मेडाचा विचार केला तर ओव्हर क्रमांक 1 पेश करताना मेडन ओव्हर फेकली आहे. 2 गडी बाद केलेत पायसने आपल्या ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, इथे सपशेल नांगी टाकली आहे गडितामाने टीमने. 5 गडी गमावलेत आतापर्यंत. विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय. कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत, रेवतळे मालवण विरुद्ध गडितामाने अशी ही लढत इथे पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, या ठिकाणी चांगली गोलंदाजी आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8-5 अशी परिस्थिती आहे सध्या. गडितामाने टीमची 8-5, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पायसचा विचार केला तर या ओव्हरमध्ये त्याने 2 धावा देऊन 2 मोठे मासे आपल्या गोलंदाजीच्या गळाला लावले आहेत. चांगली गोलंदाजी ते पाहायला भेटली पायसच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज विकी रोगे येईल. उर्ध विकेट मारा करतोय आणि त्याच्या विरोधात इथे संदेशला थोडंफार बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारायचा होता, परंतु इथे शोल्डरवरती चेंडू आदळतोय, खेळपट्टीवरती राहतोय. पुन्हा एकदा विकी रोगे आपल्याला दिसेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या 5-8, नाजूक स्थिती आहे त्यांच्या डगआउटमध्ये. भरपूर शांतता. पहिला सामना त्यांचा गडितामानेचा आणि यावर मात्र थोडंसं अपील होतंय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल का? यस, पंचांचा सिग्नल येतोय ते, लेग बायचा सिग्नल, आणि 1 धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या वाढते, 9 धावा. दोन्ही टीमचे हे पहिलेच सामने आहेत आणि त्यामुळेच की काय गडितामाने टीमला या मैदानाचा अंदाज आला नसेल कदाचित, परंतु चांगला चेंडू, कव्हरला दिशा दिली आहे. भरपूर उंच चेंडू 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, साई तिथे आहे. या चेंडूवरती 1 धाव. टीमची धावसंख्या 1 ने पुढे चालली आहे. 10 धावा. 10-5. संदेश पुन्हा एकदा, आणि यावर मात्र त्रिफाळची होतोय. संदेशला माघारी परतावं लागेल. 6वा गडी बाद होतोय गडितामाने टीमचा. चांगली गोलंदाजी मालवण टीम कडून विकी रोगे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर क्रमांक 5 पेश करताना अगदी खराब सुरुवात आणि त्यानंतर सुरुवात अजूनपर्यंत थांबलेली नाहीये. भरपूर अडचणीमध्ये संघ सापडलाय गडितामाने या टीमचा. 6वा आदरा बसतोय. संदेशला माघारी परतावं लागेल. आतापर्यंत 6 गडी गमावले. टीमची धावसंख्या सध्या 6-10. नवीन बॅटर मुन्ना बांदिवडेकर जाईल. स्ट्रायकिंग एंडला मुन्ना बांदिवडेकर, नॉन स्ट्राईकला आयुष साठी बक्षीस आलंय. मग अशी इथे 38 सर्कल मध्ये अप्रतिम झेल पकडला आणि त्यासाठी सन्माननीय विठोबाजी गोलतकर यांच्याकडून तब्बल 100 रुपये देऊन तुमचा सन्मान केला जाईल या मॅच नंतर. आयुष जो सध्या तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला मुन्ना बांदिवडेकर. संघ अडचणीत, इथे भरपूर बॅकफुटला दिसतोय.
फ्रंट फुटला आणायचा असेल तर मोठे फटके मारावेच लागतील याने, परंतु इथे हलक्या हाताने स्टेअर केलाय. अलाउन द कार्पेट चेंडू जातोय जमिनीला घासून पुसून चाटून सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी 4 धावा इथे ऍड केल्या जातील. भरपूर वेळानंतर हा चौकार येतोय मुन्ना बांदिवडेकरांच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 6-14 अशी परिस्थिती आहे. विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय. ओव्हर क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावरती आहे. तुम्ही सध्या पाहताय तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मुन्ना बीड झालाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचं या 12 चेंडूवरती आक्रमण चढवेल का, परंतु आयुष छोटा पॅकेज बडा धमाका करेल का या मॅच मध्ये. अष्टपैलू खेळाडू, युवा खेळाडू आणि इथे मात्र मोठी स्पर्धा खेळताना दिसतोय. सहाला 14 लेफ्ट हँड बॅटर आयुष आणि त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सज्ज असेल हर्ष जोशी. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाहायचं या ठिकाणी विजय 64 धावा बनवायचे आहेत, परंतु आता 12 धावा झाल्यात. चांगला चेंडू इथे मात्र लेग स्टिक पिच केली आहे. पंचांनी सिग्नल केलाय वाईट चेंडू. हर्षचा पहिला चेंडू वाईट. धावसंख्या वाढेल. टीमची धावसंख्या 13. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडू जातोय हर्ष जोशीचा. आयुष आहे त्या ठिकाणी. आयुष्य कुठेतरी ताकद कमी पडते या मैदानावरती. ग्रामीण गटातील ही मोठी स्पर्धा, आमच्या देवगड तालुक्यातील मोठी स्पर्धा. भरपूर वर्ष या स्पर्धेने अधिराज्य गाजवलंय क्रिकेटच्या पटलावरती, टेनिसच्या पटलावरती, आणि ती स्पर्धा आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी 2025. मुन्ना बांदिवडेकर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या विरोधात हर्ष जोशी. चांगला चेंडू खोदून काढलाय. पाहायचंय लॉंग अप कडून क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, तोपर्यंत पायस आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव मुन्नाच्या खात्यामध्ये ऍड केले जाईल. टीमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17-6 लेफ्ट हँड बॅटर आयुष. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आयुषला, परंतु इथे मात्र कुठेतरी एकतर्फी चाललेली लढत पाहायला भेटते. सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलंय रेवतळे मालवण टीमने, परंतु गडितामाने टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. या टीमने सुद्धा भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय, परंतु आज थोडासा अडचणीत पाहायला भेटतोय. पॉइंटला चेंडू जातोय. आयुष्या खात्यामध्ये 1 धाव ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 6-18 अशी परिस्थिती आहे सध्या. विजयी 64 धावांचं लक्ष्य पार करायचंय. भरपूर लक्ष लांब आहे, परंतु इथे मोठे फटके पेश करावे लागतील मुन्ना बांदिवडेकरला. चांगला चेंडू बॅटची आतली काढा घेऊन थेट चेंडू यष्टी रक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जातील. थँक्यू डीजे. टीमची धावसंख्या 6-22. हर्ष चांगला चेंडू स्क्वेअर लेगला दिशा दिली आहे मुन्नाने, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या वाढते इथे. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 6-23 अशी परिस्थिती आहे. थँक्यू डीजे. यस, थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज अमित येतोय. चांगला चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न मुन्नाचा. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मधून पाठवायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला
आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. मोठा फटका सजवलाय, पाहायचंय लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम झेल पकडलाय. निखिल पराडकर आहे डीप मध्ये आणि त्याने अप्रतिम झेल पकडलाय. मुन्ना ची खेळ येथे संपुष्टात येते. टीमला बसलेला 7वा हादरा म्हणावा लागेल. संघ अडचणीत आहे, बॅकफुटला दिसतोय, पराजयाच्या छायेत दिसतोय. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. अमित चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पायस आल्मेडाचा विचार केला तर पहिलं षटक मेडन त्याने हाताळलं होतं. 2 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय, गणेश कदम नवीन बॅटर सध्या मैदानात. त्याच्या जोडीला आयुष. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गणेश कदम स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईकला आयुष. अमित हळदणकर येतोय. चांगला चेंडू लॉंग लेगला जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे इथे, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावसंख्या वाढते. भरपूर वेळानंतर 25 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. 64 धावांचं भलं मोठं लक्ष पार करायचं होतं, परंतु इथे सुरुवातीपासून अडचणीत संघ तो शेवटपर्यंत. आत्ता मात्र चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी रेवतळे मालवण टीमचा शेवटचा षटक हाताळतोय मिस्टर अमित हळदणकर. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत आणि हा चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल अमितचा. गणेश कदम चौकार षटकार मारेल का? पुन्हा एकदा लॉंग लेगला बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तोपर्यंत डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावर धाव घेतली नाही. निर्धाव चेंडू जातोय आणि इथे विजयी होतोय रेवतळे मालवण संघ. वेल प्लेड रेवतळे मालवण. हाडलक असेल आई भाग्यश्री स्पोर्ट्स गडी दमणे टीम. परंतु यानंतर पुन्हा एकदा मोठी लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. आणि आयुषला मी विनंती करतोय आमच्या टॉस्का बॉस मध्ये